निश्चित आहे दोघांची कोणातरी आहे. दोघं विचार करतात की कोणाची पार्टी आहे ती माझी नक्की नाही लक्षात ठेवा. आणि तिकडे मी त्याला सांगून ठेवलंय मित्रा माझी नाही लक्षात ठेव पार्टी. तर बघा आज खरा कार्यक्रम आहे. भारत स्वतंत्र आता झालेला आहे. चला मित्रांनो बघूया आजच्या व्हिडिओमध्ये काय काय आहे ते. एक रन के लिए बाय J259 मेड अप डिजाइन. Very well ball. After 2 overs, the score is stable on the 8 runs. बैटिंग के लिए नए बैट्समैन सागर और बॉलिंग के लिए एक चेंज हुआ है पांड्या. दो ओवर के समाप्ति पे 14 रन 2 विकेट के नुकसान पे. मित्रांनो गुड मॉर्निंग. 26 जानेवारीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता दिवस चालू झाला आहे. थोडंसं मटेरियल वगैरे आलेलं आहे. चीज आलं आहे मशरूम आलं आहे. हे बघा तुम्हाला दाखवतो मी. मागे पण तुम्हाला दाखवलेलं मला वाटतं मी. हे स्लाईज आलेत मशरूमचे स्लाईज आम्ही वापरतो हे याच्यामध्ये सूपला वगैरे चायनीजला वगैरे. ऑरिगॅनो सिझनिंग आलेलं आहे. त्यानंतर हे स्प्रिंकलर आलेले पेरी पेरी. तिकडे प्रेम आलेला आहे डिलिव्हरी करायला. प्रेम हाय करो व्ह्यूअर्स को. अनिल तिकडे बघा कसा फ्रेश होऊन आलेला आहे. चॉकलेट बार होऊन आलेला आहे. अनिल चहाची वाट बघतोय नेहमीप्रमाणे. आणि इथे बघा इथे स्लाईज आलेले आहेत. चीज इथे मटार आलेलं आहे. ग्रीन पीस आलेला आहे. इथे फ्रेंच फ्राईज आहे. तर सुरुवात झालेली आहे डेची. आज सामान वगैरे आलेलं आहे नेहमीप्रमाणे चालू आहे. तिकडे सूरज भाजी वगैरे कटिंग करतोय क्लिनिंग करतं काम चालू आहे. त्याला बघूया आजच्या दिवसामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं आणि काय कसं कसं होतं ते. इथे आमच्या गोळ्या खायचं काम चालू आहे. सर्दीच्या गोळ्याचा कोर्स चालू आहे. तर चला मित्रांनो बघूया काय होते आज. मित्रांनो आज 26 जानेवारीच्या दिवशी खास भोला आपल्यासमोर आलेला आहे. आणि भोला आपल्याला सांगणार आहे की आज 26 जानेवारीला काय महत्त्व है. 26 जनवरी क्यों 26 जनवरी मनाई जाती है पूरे देश में. तो आज भोला अपने को बताएगा. हाँ बोला बता दे 26 जनवरी क्यों मनाई जाती है देश में. मोबाइल बाजू में रख के बता. मोबाइल बाजू में रखेगा तो मालूम पड़ेगा. हाँ बता. हाँ आज अपना देश आजाद हुआ था. हाँ हाँ 26 जनवरी को ही मनाया जाता है. 26 जनवरी ऐसा ओके. अपना देश आजाद हुआ था. 26 जनवरी को देश अपना आज़ाद हो गया था. ठीक है. और क्या हुआ था 26 जनवरी के दिन. उतना जानकारी अपने पास. उतना जानकारी नहीं. खाली अपना देश आज़ाद हुआ. मैं स्कूल पढ़ने जाता था तो बस जानकारी जितना मिला उतना ही जान पाया. चलो ये तो बता कि देश किससे आज़ाद हुआ वो तो मालूम होगा कि कौन था अपने ऊपर. अरे अच्छी बात. चलो मतलब देश अपना आज़ाद हुआ अंग्रेज़ों से आज़ाद हुआ. अंग्रेज थे यहाँ पे है ना. तो 26 जनवरी को आज़ाद हुआ. तो 15 अगस्त को क्या हुआ था. 15 अगस्त के दिन झंडा लगाते हैं ऐसा. और 26 जनवरी के दिन क्या करते हैं. सब लोग मनाते हैं. 26 जनवरी को क्या मनाते हैं. महात्मा गांधी सुभाष चंद्र बोस का स्वागत किया जाता है. और हमारे दिन में जिंदा हुआ. महात्मा गांधी सुभाष चंद्र बोस इनका जिंदा वो किए हैं ऐसे कम किए हैं कि हम लोग अभी मान रहे हैं. ओके उनका नाम लिया जाता है आज के दिन में. हाँ मतलब 26 जनवरी के दिन देश आज़ाद हुआ था और 15 अगस्त के दिन झंडा फहराया जाता है ऐसा. हाँ चला ठीक आहे. भोलाला जेवढं काय कल्पना आहे तेवढं आपल्याला भोला सांगत आहे की काय घडलं कसं काय घडलेलं आहे. तर मित्रांनो कमेंट करा ह्या गोष्टीवरती. मग आपण जरा भोलाचं आपण प्रबोधन करू या गोष्टीवरती काय कसं काय ते आणि तुम्हाला सांगू. पण ठीक आहे काय हरकत नाही. चलो भोला अच्छी बात है. इस बात पे हम लोग ने नाश्ता किया है. बता कि आज हम लोगों ने क्या क्या खाया करके. आज ढोकला खाया हम लोग ने. समोसा खाया है आज खाया है. और अभी हम लोग जलेबी मंगाने वाले हैं 26 जनवरी के दिन. और आज हम लोग क्या बोलते बलून लगाने वाले है ना. तो आज हम लोग सेलिब्रेशन करेंगे सजाएंगे. हाँ वही अच्छा से खाना आज कुछ बनाएंगे. ये भी है ना आज कुछ मन में. चलो ठीक आहे. तर भोलाने आपल्या मनाची इच्छा व्यक्त करून दाखवली आहे मित्रांनो काय काय करायचं ते. तर बघत राहा ब्लॉग. हळूहळू आपण समजेल आपलं काय काय करायचं ते. ठीक आहे. आणि तोपर्यंत भोलाला मी समजवतो की 26 जानेवारी काय आणि 15 ऑगस्ट काय आहे ते. ठीक आहे मित्रांनो चला भेटूया.
आज बघा आज काय सुंदर क्षण आला आहे की तिन्ही मॉकटेल वेगवेगळ्या ह्याची चाललेली आहेत. कोणता कोणता आहे? पहिला कोणता आहे? गो कोणता पहिला कोणता आहे? येलोवाला हा बबल पहिला बबल गम आहे, नंतर ब्लू लगून आहे आणि तिसरा कोकम ब्लास्ट आहे. हे बघा तिन्ही आज वेगवेगळ्या प्रकारचे मॉकटेल्स आज मिळालेले आहेत. चलो बढिया आहे जाने दो. आपण जेवण करायला आलेलं आहे, पार्टी आहे. अनिल आणि पंकज बरोबर आलेलं आहे आणि पंकज तर्फे एका अनिल तर्फे दोघांची पार्टी कोणातरी आहे. माझी तर नक्की नाही, एवढं निश्चित आहे. दोघांची कोणातरी आहे. दोघं विचार करतात की कोणाची पार्टी आहे ती, माझी नक्की नाही लक्षात ठेवा. आणि तिकडे मी त्याला सांगून ठेवलं आहे, मित्रा माझी नाही लक्षात ठेव पार्टी, जी काय पार्टी आहे ती इकडे दोघांपैकी कोणाची एकाची आहे. त्यामुळे मी तिकडे कन्फर्म केलेलं आहे की ही पार्टी माझी नाही आहे. मी फक्त जेवायला आलेलो आहे इकडे आणि अनिल भांडी घासायसाठी रेडी आहे आणि तिकडून ते सांगतात की भांडी आम्ही घासून घेऊ. त्यामुळे ठीक आहे, आता मी जेवतो आणि तुम्हाला मी दाखवतो. आता हे दोघं काय खाणं तो दाखवतो. मी दोघांनी ऑर्डर केलेलं आहे आणि बकऱ्याची जबान ऑर्डर केलेली आहे आणि अनिलला बकऱ्याचा एक विचित्र पार्ट आवडतो म्हणून आणि सांगत नाही मी तुम्हाला, पण पंकजने जबान ऑर्डर केलेली आहे. थोडा वेळ येईल आता, आलं की तुम्हाला दाखवू आम्ही काय ऑर्डर केली या लोकांनी. तोपर्यंत मी ह्यांना दाखवून जेवतो कसं काय आहे ते. आणि बघा आता दोघं जण हे बघा बघा हे दोघं लोकांनी काय मागवलं ते इथे. मटन अनिलने मागवले मटन सुका आणि इथे पंकजने मागवलेले आहे कोळंबी, जबरदस्त कोळंबी. आणि दोघंजण तुटून पडलेले, लिंबू आता पिळला गेलेला आहे, काय खरं नाही आता. तर बघा आज खरा कार्यक्रम आहे. भारत स्वतंत्र आता झालेला आहे. बघा जबरदस्त एक नंबर कार्यक्रम. चलो एन्जॉय करो. मित्रांनो आज आम्ही आलेलो आहोत इकडे डहाणूला महालक्ष्मी मंदिरामध्ये आणि संध्याकाळची वेळ आहे. साधारणतः गर्दी आता कमी होत चाललेली आहे. इकडे दुकान आता वगैरे मला वाटतं थोडंसं बंद करायच्या मूडमध्ये आहेत. तर पण बऱ्यापैकी चालू होतं अजूनपर्यंत. तर हारची वगैरे दुकानं आहेत इकडं, ओटी आणि तर फुलांचं बघा एक मला फार चांगलं वाटलं की इथून वेगवेगळ्या प्रकारच्या प्लास्टिकच्या इथे वेण्या वगैरे आहेत आणि फार ॲट्रॅक्टिव्ह होतं ते संपूर्ण, म्हणून तुम्हाला म्हटलं दाखवलं. आणि ते कमळ पण होते विक्रीसाठी, सिंगल फुलसुद्धा उपलब्ध होता. आणि हे नेहमी तिकडे जे कलाकंद असतात, व्हाईटवाला कलाकंद, डार्क ब्राऊनवाले, हे तिथे फेमस आहे. तर हे पण तुम्हाला मी दाखवते. आणि शुगरलेससुद्धा असतं याच्यामध्ये. आम्ही घरी पण आणलं ते, 100 रुपयाला एक पॅकेट येतं साधारणतः आणि फार टेस्टी असतं इथे कलाकंद. आणि हा इथला फेमस आहे. साधारणतः लोक प्रसादाला हेच शक्यतो प्रेफर करतात घरी नेण्यासाठी. आणि बघा इथं अजून रात्रीचे 8 वाजले साधारणतः, पण अजूनपर्यंत बऱ्यापैकी दुकानं चालू आहेत. ही आमची फॅमिली चाललेली आहे. आणि मी सुद्धा मार्केटला जरा फिरून पाहतो आहे काय कुठे आहे ते, काय घेता येईल. जास्त काय घेतलं नाही आम्ही, थोडंसं देवाची ओटी घेतली, थोडंसं प्रसाद घेतला. आणि बघा मंदिराचा एकदम निसर्गरम्य असा इथला हा व्ह्यू आहे. समोरच एंट्री करायच्या वेळेला हे आम्ही सर्व लाईन नव्हतीच म्हणा, समोर आरती चालू होती म्हणून थोडा वेळ वेट करत होतो आम्ही. आणि त्यानंतर पुढे मंदिरामध्ये गेलो. अतिशय सुंदर असं आरती मिळाली, दर्शन झालं. आणि फार गर्दी असते इकडे नवरात्रीच्या दरम्यान. तर तुम्ही व्ह्यूअर्स नक्की इकडे काहीतरी व्हिजिट करा. आणि इथे बघा इथून हा समोरचा फ्रंट व्ह्यू आहे मंदिराचा. इकडून बाहेर आल्यानंतर हे नेहमीप्रमाणे चटपटीत काहीतरी गोष्टी होत्या. तर ह्यात शेंगा वगैरे घेतल्या आम्ही, शेंगा घेतल्या, ही बोरं घेतली खाण्यासाठी. तर बऱ्याच दिवसांनी हे काही इथं असे पदार्थ इकडेच मिळतात मंदिराजवळ, बाकी कुठे शक्यतो मार्केटला मिळाले तर. त्यामुळे थोडेफार हे पदार्थ वगैरे घेतले, बोरं घेतली, शेंगा घेतल्या आणि पॅक करून आम्ही रिटर्न जर्नीसाठी त्यावेळेला निघालो. आणि ही खास बोरं असतात. ही बोरं कशापासून बनतात हे पण नक्की ॲक्च्युली कल्पना नाही आहे. ह्याला ते लोक काहीतरी वेगळंच काहीतरी म्हणतात. आणि रात्री जेवण आम्ही बाहेरच केलं आणि जेवण वगैरे करून आजचाच दिवस हा साधारणतः असाच दर्शन घेऊन संपलेला आहे. तर उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत गुड नाईट, बाय बाय.